जस्ट जेवण झाले, आता वाटतंय मस्तपैकी एक फ्रूट खावं, परंतु जेवल्यावर फळ खायला पाहिजे, चांगलं की वाईट? तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडतो ना की जेवल्यानंतर फळ खायला पाहिजे की नाही? आपल्या भारतीयांमध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्या 3 पद्धतीमध्येच जेवण घेतलं जातं आणि यामध्ये फळांना वेळच उरत नाही. तरी आपण जर आठवण झाली तर फळ खायचं झालं तर आपण जेवल्यानंतर फळ खाणं पसंत करतो. पण अशा पद्धतीने जेवल्यावर फळ खाल्लं तर त्याचे शरीरावर काय तोटे होतात बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्या बऱ्याच आजारांचं जे गुपित असतं ते आपल्या अन्नपदार्थांमध्ये लपलेलं असतं आणि त्याचबरोबर आपली जर खाण्यापिण्याची काही सवय चुकीची असेल तर त्यामुळे देखील आपल्याला भविष्यात होणारे काही आजार उद्भवू शकतात. आणि यातीलच एक चुकीची सवय म्हणजे जेवण झाल्यानंतर फळे खाणे. फळांमध्ये खूप चांगल्या प्रतीचे जीवनसत्व असतात, फायबर्स असतात आणि पॉलिफिनॉल्स असतात की यांच्या ॲब्झॉर्प्शनसाठी पोटांमध्ये एक चांगलं एन्व्हायरमेंट असायला पाहिजे आणि पोटाचा pH नॉर्मल असणे फार जरुरी असतं. अन्नपदार्थांबरोबर जेव्हा फळे एकत्रितपणे खाल्ली जातात किंवा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर फळे खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर काय त्याचे नुकसान होतात किंवा परिणाम काय होतात, यातील सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे डिस्कम्फर्ट, पोटात दुखणे. ऑफिसमध्ये आपण 9 ते 5 काम करतो. 9 ते 5 व्यवस्थितपणे काम केल्यानंतर आपलं दिवसाचं काम संपवून आपल्याला 5 वाजता ऑफिसमधून निघायचं असतं आणि अचानक 5 वाजता तुमच्या बॉसने तुम्हाला सांगितलं की आणखी 2 तास तुम्हाला थांबायचं आणि हे काम कम्प्लीटच करून जायचं आहे. तुम्हाला कशी चिडचिड होईल? अगदी त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही भरपेट जेवण करता आणि हे जेवण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही फळे खाता तेव्हा पोटाची तीच चिडचिड होते जशी तुमची एक्स्ट्रा काम दिल्याने चिडचिड होते. कारण आपण भरपेट जेवण करतो तेव्हा पोटाला समजलेलं असतं की मला जेवढी भूक आहे तेवढे अन्नपदार्थ आपण खाल्लेले आहे आणि तेवढंच आपल्याला पचवायचं आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जेवल्यानंतर आपण एक्स्ट्रा फ्रूट्स घेतो, त्यावेळेस पचण्यासाठी पोटाला आणखी जास्त मेहनत करावी लागते आणि या मेहनतीमध्ये अन्नपदार्थांबरोबर फळांची जी इंटरॅक्शन होते त्यामुळे पोटामध्ये तयार होणारे इंटेस्टायनल जे ज्युसेस असतात, सिक्रेशन्स असतात, ते कमी प्रमाणात बनतात आणि त्यातूनच होतो इंडायजेशन म्हणजे अपचनाचा त्रास. त्याचबरोबर पोटामध्ये गुडगुड आवाज येणे, व्यवस्थित न पचल्यामुळे आपल्याला ढेकर येणे आणि पचनासंबंधीच्या तक्रारी उद्भवायला लागतात. त्यामुळे जेवल्यानंतर जर तुम्ही फळे खात असाल तर त्यातून तुम्हाला लॉंग टर्ममध्ये पचनासंबंधीचे आजार होऊ शकतात. दुसरा तोटा होतो ते म्हणजे जुलाब किंवा उलटी होणे. आयुर्वेदानुसार आहाराच्या पचनाच्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो तो म्हणजे कफाचा. जेव्हा पण आहार आपण व्यवस्थितपणे घेतो तेव्हा आपल्या पोटातील जे पित्त आणि कफ असतो त्याच्यातील ते बॉन्ड्स असतात ते त्याला व्यवस्थितपणे ब्रेक करतात, पोषक रस त्याच्यामध्ये मिसळले जातात आणि त्यातूनच आपलं पचन व्यवस्थित होण्याची मदत होत असते. परंतु अशा कफाचा संघात ज्यावेळेस शरीरामध्ये मोडत असतो त्याच वेळेस जर आपण फळं घेतली म्हणजे जेवल्यानंतर जर आपण फळं घेतली तर हे कफाचं जे सिक्रेशन्स असतं आणि त्याच्यातील जे बॉन्ड ब्रेक होण्याची जी प्रोसेस असते ती डिस्टर्ब होते आणि त्यामुळे अपाचित झालेलं अन्न आपल्या आतड्यांमध्ये पुढच्या पचनासाठी ढकललं जातं आणि त्यातूनच तयार होतो जुलाबाची पॅथॉलॉजी. बऱ्याच लोकांना खाल्ल्यानंतर काहीतरी खाल्ल्यानंतर जुलाब होत राहतात आणि याच्या मागे त्यांची ही जुनी सवय कारणीभूत असते, ती म्हणजे जेवल्यानंतर फळे खाणे. त्याचबरोबर हे जर पचन व्यवस्थितपणे झालं नाही तर ते जवळच्या मार्गातून बाहेर यायला लागतं आणि यातूनच काही लोकांना त्रास होऊ शकतो उलटीचा. त्यामुळे जेवल्यानंतर फळं खाल्ल्याने तुम्हाला उलटी आणि जुलाब होत असेल तर ही सवय तुम्हाला लवकर बंद केली पाहिजे. तिसरा तोटा होतो तो म्हणजे जीवनसत्वांची कमी. आपण जे अन्नपदार्थ घेतो त्यामधून मिळणारे जे रस असतात किंवा जीवनसत्वे असतात ती वेगळ्या प्रतीची असतात आणि फळांमधून मिळणारे जीवनसत्वे ही वेगळ्या पद्धतीची असतात. परंतु हे दोन्ही जेव्हा एकत्रित खाल्लं जातं त्यावेळेस त्यातून होतो इंटरॅक्शन आणि काही टॉक्झिन्स देखील आपल्या शरीरात तयार होऊ शकतात आणि ह्या टॉक्झिन्समुळे आपल्या शरीरातील जीवनसत्वांच्या ॲब्झॉर्प्शनला अडथळा येतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण जर अशी सवय बाळगत असू तर त्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन बीची कमतरता जाणवते आणि यातूनच पचनाचे इतर त्रास आपल्याला उद्भवायला लागतात. बऱ्याच जणांना पोटामध्ये दुखत राहणे, सतत तक्रार वाटणे पचनासंबंधीच्या आणि शरीरामध्ये विकनेस वाटत राहणे, ही सगळी कारणे किंवा ही सगळी लक्षणे जी असतात ही फळे खाल्ल्यामुळे आपल्याला उत्पन्न होत असतात.
चौथा प्रमुख तोटा दिसून येतो तो म्हणजे वजन वाढणे. जेवल्यानंतर जर तुम्ही फळे खात असाल तर अशा सवयीमुळे ह्या फळांमुळे आपल्या शरीरामध्ये जास्त मात्रेमध्ये साखर मिक्स होते आणि बेसिकली माल्टोज आणि डेक्स्ट्रोज स्वरूपातली ही जी साखर असते ती आपल्या मेटाबॉलिझमला आणखी डिस्टर्ब करते आणि एकूणच फॅटी टिश्यूचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं. आपल्या शरीरामध्ये ॲडिपोज टिश्यू जास्त मात्रेमध्ये तयार व्हायला लागतात आणि ह्या ॲडिपोज टिश्यूमध्ये फॅट स्टोरेज देखील जास्त मात्रेमध्ये होत असतो. आपल्याला तर हेल्दी वाटत असतं किंवा हेल्दी हॅबिट वाटत असते, जेवल्यानंतर आपण फक्त फ्रूट्सच खातोय, यामध्ये खूप सारे विटॅमिन्स आणि रिच न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात असं आपल्याला फील होत जरी असलं तरी ह्या फ्रूट्सचं इंटरॅक्शन आपल्या अन्नपदार्थांबरोबर होत असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेट गेनची पॅथॉलॉजी दिसायला लागते आणि एकूणच आपलं वजन वाढायला लागतं. आणि पाचवा प्रमुख तोटा याच्यामध्ये दिसून होतो ते म्हणजे मधुमेह, डायबिटीज. तुम्हाला देखील जर जेवल्यानंतर फळं खाण्याची सवय असेल तर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये डायबिटीज देखील होऊ शकतो. मुळात आपण जेव्हा पण अन्नपदार्थ खातो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये तो मेसेज इन्सुलिनपर्यंत, पॅनक्रियाजपर्यंत जातो आणि आपल्या शरीरात इन्सुलिनचं सिक्रेशन्स होतं. आयुर्वेदानुसार आपण जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत, जेवणाच्या मध्ये आंबट आणि खारट पदार्थ खाल्ले पाहिजे आणि जेवणाच्या शेवटी कटू तिक्त कषाय रसात्मक पदार्थ म्हणजे कडू पदार्थ, आपण तिखट पदार्थ जेवणाच्या शेवटी खायला पाहिजे. परंतु जेवल्यानंतर पुन्हा फळे खाल्ल्याने सर्वसामान्यपणे सगळे फ्रूट्स जे असतात ते गोड आणि आंबट या चवीचे असल्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनचा मेटाबॉलिझम जो असतो, मेकॅनिझम जो असतो तो डिस्टर्ब होतो आणि या डिस्टर्ब झालेल्या मेकॅनिझममुळे आपल्या शरीरामध्ये होतो इन्सुलिनचा रेझिस्टन्स. हाच इन्सुलिनचा रेझिस्टन्स कारणीभूत असतो फ्युचरमध्ये आपल्याला मधुमेह होण्यासाठी. बऱ्याच वेळेस आपण खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर आपली साखर जी असते ती खूप जास्त मात्रेमध्ये वाढते आणि इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होऊन देखील ते कंट्रोलमध्ये नाही राहत आणि यातूनच इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो आणि परिणामी डायबिटीजचे आपण शिकार बनू शकतो. अशा रीतीने आपण पाहिलं की जेवल्यानंतर जर फळं खाल्ली तर त्याच्यापासून होणारे तोटेच खूप जास्त आहेत. मग फळं खावी तरी कधी? तर फळं खाण्याची आयडियल वेळ असायला पाहिजे सकाळी तुम्ही जेव्हा उठता त्यावेळेस फ्रेश वगैरे झाल्यानंतर एक ग्लास पाणी प्या आणि त्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही फळे खा. जर तुम्हाला सकाळच्या वेळेस शक्य नसेल तर तुम्ही दुपारचं जेवण झाल्यानंतर ॲटलिस्ट 2 तासानंतर तुम्ही फळे खाऊ शकता. अशा वेळेस जेव्हा आपण फळे खात असतो त्यावेळेस आपल्या पोटामध्ये कुठलाही अन्नपदार्थ किंवा आहार नसतो, केवळ फळे असतात आणि त्याचं आपल्या पोटातील ज्या ज्युसेस असतात किंवा ॲसिड्स असतात त्याच्याबरोबर इंटरॅक्शन छान होतं आणि फळांमध्ये असणारे विटॅमिन्स आणि न्यूट्रिशनल फॅक्टर्स 100% आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतात आणि त्याचा फायदाच फक्त आपल्या शरीरामध्ये होत असतो. फळांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे फायबर्स असतात, पॉलिफिनॉल्स असतात की त्यामुळे आपल्या स्किनवरती ग्लो चांगला येत असतो, आपल्या शरीरातील वॉटर कंटेंट मेंटेन राहतो, स्किनमधला मॉइश्चर मेंटेन राहतो, केसांच्या वाढीसाठी फळे फायदा करत असतात आणि त्याचबरोबर तुमच्या शरीरातील एकूणच रसापासून शुक्रपर्यंतची सगळी वृद्धी करण्यासाठी हे फळे मदत करत असतात. फळे खाताना ज्युसेस ऐवजी तुम्ही चावूनच खाल्ली पाहिजेत. चावल्यामुळे ह्या फळांचं पचन आपल्या तोंडामध्ये सुरुवात होते आणि लाळेमध्ये असणारे एन्झाईम्स फळांच्या रसांमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे त्यांचं ॲब्झॉर्प्शन 100% चांगल्या पद्धतीने होतं. तेव्हा तुम्हाला सुद्धा ही जर सवय असेल की जेवल्यानंतर फळं खायची तर आजपासून ही सवय तुम्ही मोडा आणि तुमच्या शरीरावर होणारे चांगले परिणाम मला कमेंटमध्ये जरूर सांगा. या व्हिडिओ संबंधी काही शंका असेल तर ते देखील तुम्ही विचारू शकता. अशाच इन्फॉर्मेटिव्ह पेज आपलं इंस्टाग्रामवर आहे डॉक्टर आमले रुपेश या नावाने, तेथे देखील तुम्ही मला फॉलो करू शकता. अशाच नॉलेजेबल कंटेंटसाठी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.